नमस्कार सगळ्यांना, मी अमृता. तुमचं स्वागत आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर चला करू सुरुवात पुढची. दुपारपासून हा रुटीन आहे, म्हणजे दुपारपासून रुटीन आहे माझं. त्यानंतर दुपारच्या ना माझं 4 वाजता आहे ना माझं आवरून घेतलं, मस्त फेसवॉश करून घेतलं, तोंड धुतलं, डोकं ते विंचरून घेतलं आणि थोडंसं आवरून घेतलं माझं, कारण की आता लागायचं स्वयंपाकाला मला. त्यामुळे थोडंसं आवरून घेतलं का बरं पडतं. त्यानंतर आहे ना मस्त असं आवरून घेतल्यानंतर मी लागले माझ्या कामाला पुढच्या. तेच आपलं चहा-पाणी करायचं किंवा स्वयंपाक करायचं असं असतं. चहा तर झाला होता आमचा, फक्त स्वयंपाक राहिला होता. मग त्यानंतर स्वयंपाक करायला घेतलं, लगेच भाकरी करून घेतल्या इकडं, त्यानंतर इकडं चालली ती वाटण्याची तयारी, कारण की आज आणलं होतं मटण पप्पानी. त्याच्यामुळंच मटणाची भाजी करायची होती ना, त्याच्यामुळे मटण इकडं म्हणजे वाटण चाललं होतं करायचं माझं. बाहेर आहे ना आईंनी, आजीने आहे ना मला तर वाटण कापून ते दिलं होतं, म्हणजे कांदा, टोमॅटो सगळं कापून ठेवलं होतं. त्यानंतर माझ्या चालल्या होत्या भाकरी, इथं भाकरी झाल्यानंतर मग वाटण भाजणार होते. मग एक-एक करून सगळ्या भाकरी करून घेतल्या. मुलांचं चाललं होतं इकडं-तिकडं फिरायचं, करायचं. टीव्ही लावला होता. पण त्यांना टीव्ही नव्हता बघायचा. त्यांना इकडं-तिकडंच फिरायचं होतं हॉलमध्ये, कुठं बेडरूममध्ये. त्यानंतर मस्त माझी एक-एक करून सगळ्या भाकरी झाल्या होत्या. इथं मस्त अशा भाकरी झाल्या आपल्या. त्यानंतर लगेच कांदा तव्यात टाकून घेतला. त्याच तव्यामध्ये टाकला, ज्याच्यामध्ये ना मी भाकरी केल्या होत्या. मग छानपैकी कांदा भाजून झाला, खोबरं भाजून झालं माझं, लसूण, अद्रक, कोथिंबीर हे सगळं चेचून घेतलं होतं इकडे. त्यानंतर प्लेटमध्ये कोथिंबीर घेतली होती धुण्यासाठी, कारण की थोडी मातीची कोथिंबीर असल्यामुळे धुवून घेते मी. त्यानंतर बघा अशा प्रकारे सगळं माझं वाटण ते म्हणजे वाटण ते ना ठेवून झालं होतं. त्यानंतर जरा मिक्सर लावून घेते पहिल्यांदा तर वाटण बारीक करायला. त्यानंतर तिथं मस्त असं वाटण वाटून झालं होतं माझं. खोबरं जे आपलं घेतलं होतं खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर हे सगळं वाटून घेतलं की करून माझं. त्यांनी चाललं होतं माझ्या साईडला टीव्ही बघायचं काम, का तर इथून टीव्ही दिसतो पूर्ण, त्याच्यामुळे माझं चाललं होतं टीव्ही बघायचं पण काम, बघता-बघता काम. त्यानंतर आज करणार होती वांग्याची भाजी. त्याचं वाटण नाही आहे, पण त्यातलं थोडंसं वाटण टाकणार आहे वांग्याच्या भाजीला. पण वांगा आईसाठी आणि माझ्यासाठीच करणार होते, कारण की सगळेजण आहे ना म्हणजे मटण खाणार होते सगळेजण. त्याच्यामुळे सगळेजण वशाट खाणार आहे, त्याच्यामुळं म्हटलं चला आपल्यासाठी, माझ्यासाठी ना, आईसाठी म्हणजे आमच्या सासूबाईंसाठी ना वांग्याची भाजी केली, तर रस्सा भाजी केली होती. मीडियम टाईप केली होती. त्यानंतर आहे ना वाटण इथं सगळं वाटून झालं होतं. फोडणीचं पण वाटण साईडला ठेवलं होतं. त्यानंतर बाकीचं आवराआवरी केली किचनवरती. कारण किचन लवकर खराब होतं माझ्याकडून तर त्यामुळे आहे ना लगेच वरच्यावर सगळं किचन पुसून घेतलं. जे मसाले काढले होते ते मसाले ठेवून घेतले.